दृष्टी क्रिएटिव्ह सोल्युशन्स या आमच्या स्कल्पचर मॅन्युफॅक्चरिंग युनिट मध्ये स्वागत करतो. आणि ही माती इतक्या स्ट्रॉंगली उभं राहण्यासाठी जसं ते एक स्केलेटन दिसतंय, जोपर्यंत तुमचा स्टडी तिथपर्यंत पोहोचणार नाही, तंतोतंत आपलं इमॅजिनेशन तिथपर्यंत पोहोचणार नाही, तुमचा अभ्यास रियाज तिथपर्यंत होणार नाही, तोपर्यंत आपलं स्कल्पचर डायमेन्शनल बनणार नाही. माती काम झाल्यानंतर डाय नंतर फायबर झाल्यानंतर जो पुतळा बनतो आजच्या सत्राचे मार्गदर्शक हे माननीय दिनेश लोखंडे सर आहेत. सर गेल्या 2 वर्षापासून आपल्या मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमात कार्यशाळेचं मार्गदर्शन म्हणून घेतात. मागील वर्षी त्यांनी चित्रकला या विषयावर मार्गदर्शन केले होते, परंतु यावेळी ते आपल्याला मृत्मूर्तिकला म्हणजेच मातीपासून मूर्ती बनवण्याची जी कला आहे त्याबाबत माहिती देणार आहेत. सर त्यांच्या प्रत्यक्ष कामातूनच तुम्हाला परिचय देणार आहेत असं म्हणलं तरी बाबत ठरणार नाही. तरी आपण सर्वांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. धन्यवाद. माननीय दिनेश सरांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन. सर्वप्रथम मी सर्व विद्यार्थ्यांचे दृष्टी क्रिएटिव्ह सोल्युशन्स या आमच्या स्कल्पचर मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये स्वागत करतो. आपण सर्वजण आज इथं पोहोचलात कुतूहलाने. सर्व आता सगळेजण पाहताय तिकडं. नेमकं आपण चौकात पुतळे वगैरे पाहतो, शिल्प पाहतो. त्या पूर्ण शिल्प बनतं कसं हे पाहण्यासाठी 2 मिनिट 5 मिनिटासाठी खूप सुंदर वाटतं. किंवा एखादं बनलेल्या शिल्पामध्ये ह्याचा कान मोठा, नाक बारीक असं काढण्यासाठी हे सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात. पण ह्या मागची मेहनत काय आहे आणि ह्या मागचा अभ्यास काय आहे हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मी मॅडमचं आणि प्राध्यापक वृंदाचंही मनातून सहर्ष स्वागत करतो. आपण आणि कौतुकही करतो. आपण दरवर्षी ह्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कला क्षेत्राबाबतीत इतकं जागरूक करताय. लातूरमध्ये कला क्षेत्राबाबतीत ज्यावेळेस मी सुरुवात केली होती त्या कला क्षेत्रामध्ये, मला सुरुवातीला लहानपणापासूनच ह्या कलेची आवड आहे. पण ज्यावेळेस मी वहीच्या किंवा रजिस्टरच्या बॅक साईडला ड्रॉइंग करायचो त्यावेळेस मला घरून रागवण्यात यायचं, का तू पेज घाण करतोयस म्हणून. पण नंतर हळूहळू आणि ह्या क्षेत्राकडे येण्याकडं, माझे वडील शिक्षण क्षेत्रातच होते, पण ह्या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप आता हळूहळू बदलत चाललाय. आणि आपल्या सगळ्यांचा हा रिस्पॉन्स पाहून माझंही मन भारावून येतंय. व आपण कुठेतरी कला क्षेत्रात आपण आजपर्यंत टिकून राहिलोत याचं काहीतरी चीज मला आपल्या डोळ्यात पाहायला मिळतंय. चला आपल्याला एक स्टेप बाय स्टेप सर्व पुतळा बनण्याची एक प्रोसेस तुम्हाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न करतो. या तेव्हा ह्या मातीला भिजवून ह्याचं असं पिठाचं कणिक तिंबल्यासारखं ह्याचे गोळे बनवले जातात. आणि ह्या गोळ्यांपासून आपण हे पूर्ण स्कल्पचर उभा करत असतो. आणि ही माती इतक्या स्ट्रॉंगली उभं राहण्यासाठी जसं ते एक स्केलेटन दिसतंय त्याला आर्मीचर म्हणलं जातं. आपण लोखंडी पाईप, कात्या किंवा अदर काही गोष्टी मजबूतीसाठी वापरून त्यावर आपण माती काम करत असतो. यापुढे नंतर ती माती तयार केली, त्या मातीवर आपण ह्यांचं, हा रेफरन्स दिसतोय, ह्यांचं शिल्प आपण ह्या ठिकाणी बनवतोय. कोणतेही शिल्प बनवण्या अगोदर आपल्याला आपली बेसिक ड्रॉइंग, अॅनाटॉमी ह्या गोष्टीचा सेन्स असणे गरजेचं आहे. मग ती ह्युमन अॅनाटॉमी असेल किंवा ॲनिमल बनवतोय, तर समजा मी तो घोडा बनवतोय तर त्या घोड्याचाही अॅनाटॉमी आपण स्टडी केल्याशिवाय आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. की मला इमॅजिन करता आलं पाहिजे की हा व्यक्ती साईडनं कसा दिसत असेल, बॅक साईडनं कसा दिसत असेल. जोपर्यंत तुमचा स्टडी तिथपर्यंत पोहोचणार नाही, तंतोतंत आपलं इमॅजिनेशन तिथपर्यंत पोहोचणार नाही, तुमचा अभ्यास रियाज तिथपर्यंत होणार नाही, तोपर्यंत आपलं स्कल्पचर डायमेन्शनल बनणार नाही किंवा त्यामध्ये लाईकनेस तितका उतरू शकणार नाही. सगळ्यात महत्वाचं आहे आपलं ड्रॉइंग, ऑब्झर्वेशन स्किल आणि रियाज. त्यावरच पूर्ण आपला आर्ट फील्ड डिपेंड आहे. तर आपण हळूहळू आता ह्यांचं बनवलं, मग ह्यानंतर आपण काय करतो, ज्यानंतर मातीचं काम माझं पूर्ण होतं त्यानंतर मी ह्याचे साचे तयार करतो. साचे तयार करण्यासाठी मी फायबर वापरतो, POP वापरतो. तर काही साचे तुम्हाला दाखवतो. आता जसं हे शिल्प आहे, ह्या शिल्पासाठी आम्ही हा साचा तयार केलेला आहे. काही पीस घे.
हे शिल्प मातीचं तयार झाल्यानंतर आपण यावर फायबर अप्लाय केलं. फायबर पासून आपण असे त्याचे साचे तयार केले आणि मग ह्या साच्यामधून मला जितके प्रिंट हवेत 50 लागतील, 10 लागतील, 20 लागतील, तेवढे आम्ही प्रिंट काढणार. लक्षात आलं? सुरुवात काय? आर्मिचर. आर्मिचर बनवण्यासाठीही तुम्हाला बोन सेटअप, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं बोन सेटअप कसं असेल म्हणजे, आणि ज्यावर आपण ऍप्लिकेशन करणार आहोत. आता जवळपास मी ह्यामध्ये काय आर्मिचर मध्ये काय मेन्शन करतो, काय विचार करतो. आता ह्यावर जवळपास टनावर माती चढणार आहे माझी, इतका वेट ह्याला घ्यायचंय, तर मग माझं आर्मिचर किती स्ट्रॉंग झालं पाहिजे. मी हे पूर्ण खालून मेन सपोर्ट घेतलाय, त्यानंतर ह्यासाठी पायासाठी एक सपोर्ट दिलाय, मागच्या पायांना सपोर्ट दिलाय, नेकला मधून आहे आणि वरपर्यंत माझा आर्मिचर आहे. जेणेकरून काय, मी कितीही माती अप्लाय केली तरी ते माझं मॉडेल पडणार नाही, कोसळणार नाही. ह्याचाही महत्वाचा बॅलन्स करणं आपण गरजेचं आहे. माती काम झाल्यानंतर डाय नंतर फायबर झाल्यानंतर जो पुतळा बनतो. आता कास्टिंगच्याही 3-4 प्रोसेस आहेत. धातू काम कास्टिंग साठी 3-4 आहेत. जर त्यामधलं सगळ्यात पहिलं म्हणलं तर प्रेस कास्टिंग, सर्रास सगळीकडे प्रेस कास्टिंग होते. दुसरं आहे वॅक्स कास्टिंग, मी तुम्हाला तेही प्रकार दाखवतो. वॅक्स कास्टिंग, त्यानंतर कोर कास्टिंग. आपल्याकडे 3-4 प्रकारे कास्टिंग केली जाते.